बुलढाणा जिल्ह्यामध्ये 2 दिवसापूर्वी वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला होता आणि यामुळे शेतकऱ्याच्या शेतातील उभ्या पिकाचं नुकसान झालं होतं। यामध्ये गहू, कांदा, हरभरा, मक्का यासह विविध पिकांचं नुकसान झालं होतं। मी सध्या सवना शिवारातील शेतामध्ये आहे। आपण बघू शकतो गहू एकदम वादळी वाऱ्यामुळे भुईसपाट झालेला आहे। अक्षरशः फार मोठं नुकसान झालेलं आहे। जिल्ह्यातल्या 5 तालुक्यामधील 140 गावांना याचा फटका बसलेला आहे आणि 2000 हेक्टर क्षेत्रावरील नुकसान या वादळी वाऱ्यामुळे झालेलं आहे आणि पावसामुळे झालेलं आहे। मागच्या 8 ते 10 दिवसापूर्वी सुद्धा जवळपास 6500 हेक्टरवरती पिकांचं नुकसान झालं होतं। त्यामध्ये गहू, हरभरा आणि मक्का असेल, कांदा असेल यासह विविध पिकांचं नुकसान झालं होतं। फळबागांचं सुद्धा नुकसान झालं होतं। पुन्हा एकदा अवकाळी आणि वादळी वाऱ्यानं पावसानं बुलढाणा जिल्ह्याला या ठिकाणी फटका दिलेला आहे। मोठं नुकसान जे आहे ते या ठिकाणी झालेलं आहे। मागच्या वेळेसुद्धा पंचनामे करण्यात आले होते, मात्र त्याची अद्यापही नुकसान भरपाई मिळाली नाही आणि आता पुन्हा एकदा प्रशासनानं पंचनामे केलेले आहेत आणि याचीसुद्धा आता शेतकरी वाट पाहतात की कधी नुकसान भरपाई आपल्याला मिळते। एकंदरीत पाहिलं तर जिल्ह्याला आता या वेळेला दुसऱ्यांदा अवकाळीचा फटका बसलेला आहे, गारपिटीचा फटका बसलेला आहे आणि एकंदरीत जवळपास 9000 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचं नुकसान झालंय। शेतकरी मोठा आर्थिक संकटात सापडलेला आहे। तात्काळ पंचनामे व्हावेत आणि नुकसान भरपाई मिळावी अशी अपेक्षा बुलढाणा जिल्ह्यातील या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची आहे। कॅमेरामन निलय देशमुखसह गणेश सोळंकी, TV9 मराठी, बुलढाणा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।